जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा आता अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यामध्ये 2 लाख पदांची भरती केली जाणार आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. तर आता प्रत्येक जिल्ह्यानुसार आता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार बघा आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका या ठिकाणी दौंड तालुक्यातील ज्या गावामध्ये रिकाम्या जागा आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस किंवा नवीन जागा भरल्या जाणार आहेत, जे काय त्यांची अंगणवाडीची प्रोसेस आहे त्यानुसार आता त्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार बघा आता सविस्तर GR या ठिकाणी आपल्यासमोर आहे, तुम्हाला दिसत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी दौंड जिल्ह्यामध्ये आता दौंड तालुक्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. तर 18/5/2026 रोजी अर्ज सुरू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा 1/6/2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. यापूर्वीची भरती प्रक्रिया झाली 2025मध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करायचा होता. मात्र आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा करायचा आहे. अर्ज जमा करण्याची ऑनलाईनची वेबसाईटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. शिवाय QR कोडसुद्धा त्यांनी स्कॅनर दिलेला आहे, स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाऊ शकता. स्कॅनरसुद्धा आहे, आपण त्या संदर्भातली माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे आता या भरतीसाठी कोणत्या गावामध्ये किती जागा आहेत, एकूण किती जागा पद आहेत, अंगणवाडी सेविका किती, मदतनीस किती, त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, शिक्षण काय लागणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, कोणाची निवड केली जाणार आहे, कशी आणि नियमअटी काय आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर दौंडमधून असाल तर लगेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करा, किंवा तुमच्या ओळखीचं कोणी दौंडमधील असेल या गावातील त्यांना यासाठी अर्ज करायला सांगा. चला तर मग आता लगेच थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊया. चला, दौंड तालुक्यामध्ये आता अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज सुटलेले आहेत, अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1/6/2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. तर आता अंगणवाडी सेविकाची पदं 2 भरली जाणार आहेत. कुठं भरली जाणार आहेत तर बघा, गावाचं नाव आहे, ग्रामपंचायतीचं नाव आहे देलवडी आणि एकेरीवाडी. या ठिकाणी या गावामध्ये चांदगुडी वस्ती, देलवडीत चांदगुडी वस्ती या ठिकाणी आणि बीडचं नाव आहे नांदगाव. या ठिकाणी आता एक अंगणवाडी सेविकाचं पद भरलं जाणार आहे. तर एकेरीवाडीमध्ये ह्या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या देलवाडी येथे एकेरीवाडी या ठिकाणी अंगणवाडी केंद्राचं नाव आहे. या ठिकाणी एक सेविकाचं पद भरलं जाणार आहे. त्यानंतर बघा रिक्त पद कोणतं आहे, दुसरं अंगणवाडी सेविका व मदतनीस असं सुद्धा मदतनीसाची 2 जागा आहेत. ते कोणत्या गावामध्ये, नांदगावमध्ये एक मदतनीसाची जागा आहे आणि बोरी एंदी गायवाडा बोरी भडक बीडचं नाव आहे. या ठिकाणी सुद्धा एक मदतनीसाचं पद आहे. या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रता काय आहे, अंगणवाडी सेविकासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण अथवा समकक्ष आणि अंगणवाडी मदतनीसासाठी सुद्धा इयत्ता 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष अशी पात्रता शैक्षणिक आहे, किमान आहे. ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही शिकला असेल तर तुम्हाला त्याची मार्क वाढून मिळणार आहे. तसेच किमान शैक्षणिक अर्हतेच्या वरील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या जसे पदवी, पदव्युत्तर, DED, BEd, MSc व समकक्ष इत्यादी असल्यास त्याचे सर्व सुस्पष्ट गुणपत्रिका पास नापास ज्यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा सर्व काय करायचं आहे, गुणपत्रिकेचे छायांकित प्रति सक्षम प्राधिकारी यांच्याकडून साक्षांकित करून घेऊन अर्जासोबत जोडायचे आहेत. गुणपत्रिका प्रमाणपत्र जोडलेले नसेल तर गुण देता येणार नाहीत. तुम्हाला ट्रू कॉपी करून जोडायचं आहे, कारण तुम्ही जेवढी जास्तीत जास्त तुमच्या एज्युकेशनची कागदपत्र जोडताल, प्रमाणपत्र जोडताल, तेवढे त्याचे प्रत्येकाचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. कोणत्या पदवीला, कोणत्या प्रमाणपत्राला, DEDला किती, BEdला किती, MSc झाल्यावर किती, जातीचा दाखला असल्यावर किती, कोणत्या प्रमाणपत्राला किती मार्क मिळणार यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय. तर हे सगळं कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही ज्या ग्रामपंचायतमध्ये जागा आहे त्या ग्रामपंचायतमधलाच रहिवासी असणं गरजेचं आहे. ही सुद्धा त्याच्यामध्ये एक अट आहे. आता वयाची अट काय आहे बघा, तर वयाची ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, वय तुमचं कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष पूर्ण असावं. 35ला एक दिवस जरी तुमचा जास्त झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. यासोबत हे दाखवण्यासाठी तुम्हाला TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला
जोडावा लागणार आहे वयाच्या प्रमाणपत्रासाठी. भाषेसाठी बघा तुम्हाला आता कमीत कमी तुम्ही जे शिकलेलं आहे त्याच्यामध्ये मराठी हा विषय असणं गरजेचं आहे. सायन्स BN झालं असेल तुमचं तर, किंवा जे काय शिकलं आहे त्याच्यामध्ये एक भाषा मराठी असणं गरजेचं आहे असं आहे. त्यानंतर लहान कुटुंबातसुद्धा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे लहान कुटुंब असणं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये हम दो हमारे दो एवढंच आहेत. हम दो हमारे दोपेक्षा जास्त असतील तर तुमचं लहान कुटुंब नाही. मात्र ह्याला काही अपवाद वगळता तुमच्या कुटुंबात तुम्हाला जर 3 मुलं असतील तर तुम्हीसुद्धा त्यासाठी पात्र ठरू शकता. ते कसं काय, त्याचं लॉजिक काय, त्याला सरकारी सपोर्ट काय आहे, तर त्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय. 3 मुलं असतील तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लहान कुटुंबच म्हणून गणलं जाणार आहात. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पहा, तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे. हे लहान कुटुंबातसुद्धा तुम्ही लहान कुटुंबात असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा काही नियम आहेत. मानधन किती मिळणार आहे तुम्हाला, जे काय मानधन आहे तुमचं ते तुम्हाला मानधन मिळणार आहे. मात्र सरकारच्या इतर जे काय योजना असतील, हप्ते असतील, भत्ते असतील, ते तुम्हाला कोणतंही मिळणार नाही. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सध्या पगार आणि प्रोत्साहन भत्ता फक्त 2,000 रुपये आणि 1,000 रुपये असा मिळतो. अंगणवाडी सेविकांना 2,000, मदतनीसांना 1,000 असा मिळतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला PF BF वगैरे असं काहीही मिळत नाही. अशा पद्धतीने असं भरतीसाठी अशी ही पात्रता आहे. संपूर्ण राज्यामध्ये हीच पात्रता असणार आहे. आता याच्यासाठी उमेदवारासाठी महत्त्वाच्या काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला सांगूया. तर बघा, आता अर्जदार महिला उमेदवार असणे आवश्यक आहे. महिलांसाठी ह्या जागा आहेत. विवाहित असू दे किंवा अविवाहित असू दे, कोणालाही भेदभाव करण्यात येणार नाही. म्हणजे विवाहित किंवा अविवाहित दोघीही यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराने अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. सर्व कागदपत्र तुम्हाला जोडायची आहेत आणि ट्रू कॉपी केलेली झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहेत. ऑफलाईन अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज करण्याची अंतिम दिनांकापर्यंतच तुम्हाला शैक्षणिक पात्रता व प्राधान्यबाबतचे दावे प्राप्त करण्यात येणार आहेत. तर त्यानंतरचे दाव्यांची कागदपत्र तुमची स्वीकारली जाणार नाहीत, असे सुद्धा या ठिकाणी अट आहे. शाळेचा दाखला तुम्हाला लागणार आहे. तहसीलदाराकडून दिलेलं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट थेट अर्ज करण्याच्या वेबसाईटवरती जाऊ शकता, दौंडमधील लाडक्या बहिणींनो. आणि हा QR कोड स्कॅन करा आणि डायरेक्ट तुम्ही अर्ज करा. या संदर्भातली ही जी PDF आहे, जाहिरात आहे, GR आहे, ते सुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत. तर दौंड तालुक्यातील ह्या 2 गावातील सर्व पात्र महिलांनी यासाठी अर्ज करा आणि पुढील जे काय प्रत्येक जिल्ह्याची जशी आपण जाहिरात निघेल तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि या संदर्भातले सविस्तर पुढचे इत्यंभूत अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही समस्या असतील तर कमेंट करून सांगा, आपण त्या समस्येचं निराकरण 100% करू. कारण 2025मध्ये जी काय भरती प्रक्रिया झाली ती 100% आपण कव्हर केलेली होती. एकही प्रश्न आपण कोणाचा समस्याचा सोडवला नाही असं झालं नव्हतं. सगळ्यांची शंकाचे निरसन केलं होतं. एकही शंका कोणाची ठेवलेली नव्हती. आणि अर्ज करण्यापासून ती निकाल लिस्ट पात्र लाभार्थ्यांची निवड झालेल्या उमेदवारांची यादी लागली इथपर्यंत सुद्धा आपण ते सगळे अपडेट दिले होते. त्यामुळे ते सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.